कर्जबाजारी त्यात उसने शेजारी. कारण 30 धावांचं टार्गेट आहे 24 चेंडूमध्ये. मनीष आणि मयूर दिनकर अशी सलामीची जोडी आपण पाहतोय या सलामी वीराच्या भूमिकेमध्ये येत असताना आलेली आहे मैदानामध्ये. आणि फ्रंटलाईन गोलंदाज असेल रोहन. फार मोठी अगदी आता परीक्षा असेल कारण लो स्कोरिंग आहे, परंतु हाय व्होल्टेज बनवण्यासाठी तुमच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट चेंडू टाकावे लागतील या सामन्यामध्ये. आणि त्यासाठी तयार झालाय, पंचाचा सिग्नल सुद्धा झालाय राम पटोले सरांचा. आणि पहिलाच फुल टॉस आणि ओ माय गॉड अशी सुरुवात, खराब सुरुवात होत असताना फुलाला चेंडू वापरला गेला. विकेट किपर बीट झाला, दोन्ही स्लिप बीट झाला. चेंडू पाहता पाहता लॉंग स्टॉप रिझनकडे. या नशिबाचा चौकार. आमच्या हिदुटण्याचे सुपुत्र परमेश माळी साहेबांनी हे गाणं काय गाजवलं गायलं आणि संगीतबद्ध केलं. तब्बल ह्या गाण्याने 1.5 कोटीच्या पुढे आता व्ह्यूअर्स प्राप्त केलेत. एकच वादा आमचा राजू दादा. धावसंख्या इथे सुरू झाली चौकाराने. इथे टर्न केला, पुन्हा एकदा फुल टॉस. 4 रन. वा 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 अति सुंदर. +9 बीमर +4 5 पास. तिला आग लावली की तो जसा पळतो ना तसं चेंडू पळत होता. त्याच्या मागे फिल्डर आणि आफ्रिकचा चेंडू पुढचा एकदा परभणी आली असनोलीला. फुलटॉस पुन्हा एकदा टोल वसूल केलाय, दिलाय फेकून. हा मयूर दिनकरचा मोर पिसारा फुलवला. राम पटोले साहेबांनी सिग्नल दिलाय, षटकार. यालाच म्हणतात घर फिरलं की घराचे वासे फिरतात. आपली बॅटिंग खराब झाली, आपली फिल्डिंग खराब होत आहे आणि आपली बॉलिंग सुद्धा अतिशय खराब करतात या ठिकाणी. पुण्याचा पॅडल स्वीपचा प्रयत्न केला गेला. लाऊड अपील पंचांनी पकडलं, तिथे कात्रीत पकडलं आणि एसटीच्या समोर पकडलेला राम पटोले साहेबांचा सिग्नल. इट्स आउट. LBW फलंदाज बाद. मयूर परत डगआउट मध्ये. मयूर दिनकर बाद. धन्यवाद. ऑलरेडी 15 धावा कंप्लीट झाले मित्रांनो. अर्ध लक्ष गाठलंय, पण ते लक्ष गाठताना काहीशी चुकी केली. पॅडल स्वीपचा प्रयत्न केला गेला, आडवे आले तिथे अक्रॉस द लाईन बॅटर आणि त्यांना पकडलं. अगदी पंचांनी अपील उचलून धरली. 15 धावसंख्या असताना मयूर बाद झाला, ज्याची वैयक्तिक धावसंख्या पाहिली आपण तर 2 चौकार षटकाच्या साहाय्याने 14 वरती आहे. इथे विकेटचं पतन झालं. धावसंख्या 15 असताना फलंदाज बाद झालाय. मयूर दिनकर नावाचा. मनीष दिनकरला जॉईंट होतोय करण आला इनॅक्ट 3 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये. काय लाजवाब सुरुवात केली. बॉलिंगमध्ये दबाव टाकला, फिल्डिंगमध्ये चांगलं कार्य केलं, लो स्कोरिंगमध्ये थांबवलं तुते संघाला. आणि शिवशक्ती तुतेचं शक्ती प्रदर्शन पूर्णपणे थांबवलं, या ठिकाणी विझवून ठेवलं म्हणू शकतो आपण. यश वेखंडे साहेब सुद्धा नाखुश झाले असतील, दादा सरकार, कारण त्यांच्या संघाने जो त्यांचं नाव आहे त्या नावाला साजेशी ह्या ग्राउंडवरती तरी खेळी नाही केली. आणि हेच क्रिकेट आहे मित्रांनो, की कधी हा क्रिकेट एखाद्याला झिरो बनवतो, एखाद्याला हिरो बनवतो. आणि ते प्रात्यक्षिक आपण बघितलं, परंतु संघाला कमी कधी लेखायचं नसतं. तोच संघ आधी पुढच्या मॅचमध्ये सुद्धा अगदी पुढच्या टुर्नामेंटमध्ये चांगलं कार्य करू जाऊ शकतो, पण आपण कोणाला पण कमी लेखायचं नाही. इथे एक सिंगल आली करंटच्या बॅटमधून. धावसंख्या 16. पुण्याचा फुलटॉस उडवलाय, तिथे टायमिंग लाजवाब आहे आणि झेल सुद्धा मस्त टिपलाय. अगदी मिड विकेट झोनकडे टिपला झेल. फलंदाज झालाय फेल. अगदी दुसऱ्या विकेटचं पतन. जोडणं बाकी आहे प्रेक्षकांनो. जी पेनल्टी दिली ना ती अजून जोडली नाही आम्ही, परंतु तिथे 5वा चेंडू होता, त्या चेंडू फुल टॉस दिला आणि तिथे अगदी मस्त जज करून मिड विकेट डीप झोनकडे झेल पकडला गेला आणि धक्का क्रमांक दुसरा लागला, तो मयूर दिनकरच्या रूपामध्ये. धावसंख्या 16 असताना विकेटचं पतन. तसं पाहता 18 आहे, पण अजून आम्ही त्याचं ॲडिशन नाही केलं.
कारण ऑलरेडी त्यांना बोनसच्या रूपामध्ये म्हणजे पेनल्टीच्या रूपामध्ये प्राप्त झाल्यात अस्नोली संघाला. म्हणजे अस्नोली संघ इथे आता पूर्णपणे अगदी फ्रंट फूटवरती आघाडीवरती आहे आणि पिछाडीवरती गेलाय शिवशक्ती तो ते संघ. बाळा दिनकर साहेब आता खुश झाले असतील त्यांच्या संघाचं परफॉर्मन्स पाहून, आणि सोबतीला भगवानजी बांगर साहेब सुद्धा खुश झाले असतील त्याच्या संघाचा परफॉर्मन्स पाहून. वो टर्न केलाय, चेंडू फुलटॉस होता कमरेच्या जवळून. अझरुद्दीन स्टाईलने हा लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न झाला आणि बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने तिथे पंचांनी सांगितलं की तिथे शरीराला चेंडू आदळला आणि एक सिंगलची प्राप्ती. आणि या सिंगलने धावसंख्या आतापर्यंत आहे ती 17+2 आम्ही जोडतोय, म्हणजे 19 धावसंख्या पहिल्या षटकाची समाप्ती. मित्रांनो, कालच्या दिवसामध्ये फार मोठं नुकसान झालं आपल्या भारत वर्षाचं म्हणू शकतो आपण, महाराष्ट्राचं, बारामतीचं, आपल्या सर्व पाठीराख्यांचं आणि चाहत्यांचं. अजितदादा पवार साहेब आपल्यामध्ये निघून गेले. आपण नक्कीच त्या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांना मनपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली आणि आदरांजली वाहत आहोत आणि आपल्या मनात सुद्धा त्यांच्याबद्दल श्रद्धांजली असावी. फार महाराष्ट्राला खूप काय दिलं. वयाचं 67 वर्ष त्यांचं होतं. 1959चा जन्म त्यांचा, आणि त्यांनी अगदी 2026मध्ये आकस्मिक मृत्यूला सामोरं जात असताना देवाच्या मनात सुद्धा नव्हतं, आपल्या मनात तर अजिबात नव्हतं, स्वप्नात पण नव्हतं, परंतु ह्या गोष्टी होत असतात. म्हणून मी सकाळी उल्लेख केला की 9 महिने आधी आपल्याला आपल्या जन्माची चाहूल लागते, परंतु आपल्या मृत्यूची चाहूल आपल्याला अजिबात देव लावून देत नाही. आणि परमेश्वर असा आहे ना की जो निमित्ताने घेऊन जातो, ऑटोमॅटिक कोणी मरण पावत नाही मित्रांनो. मग तुम्ही ॲक्सिडेंटनी जाणार, कोणी एखाद्या अगदी आजाराने जाणार, कोणी अगदी ठेस लागून पण जाणार, आणि एखादा कोणी विमान क्रॅश होऊन जाणार. हे निमित्त असतं आणि इथे मात्र निमित्त झालं. तिथे फलंदाज बाद झाला, कॉट बिहाइंड नव्हे तर क्लीन बॉल झालाय, आणि तिथे क्लीन बॉलच्या माध्यमातून हे निमित्त झालं फलंदाजाला, जो बॉल झाला फलंदाज बाद. दादा त्यांचं टोपण नाम आणि दादामध्ये सर्व काय दडलं होतं. त्यांचं डॅसिंग बोलणं, त्यांचं पूर्णपणे भयावह वातावरण निर्माण करणं. इथे आपण पाहतो स्क्रीनवरती हा दादांचा आपण फोटो पाहतोय, आणि आज दादा आपल्यामध्ये नाही आहेत. प्रत्येकाने आदरांजली त्यांना व्हावी अशी मी सर्वांना विनंती करतोय. विकेटचं पतन झालं आणि इथे नवीन बॅटर येईपर्यंत मी ते हॅमर्ड केला. फुल टॉस लाडव्या बॅटनी डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पोहोचतोय, पायाने अडवला गेलाय. वा, व्हॉट अ फुट वर्किंग. टॉससाठी या अवऱ्याने साडगावचा कॅप्टन पायांचा वापर किती प्रॉपरली केला बघा मित्रांनो. काही दिवसापूर्वी गौरव सावंत आपल्यामध्ये लिओनेल मेसी होऊन गेला अर्जेंटिनाचा, आणि आला तर किती घेऊन गेला माहिती आपल्याला, 100 कोटी रुपये घेऊन गेला मानधन. 4 स्टेडियममध्ये गेला, प्रत्येक स्टेडियममध्ये 2,500 पासून 10,000 50,000 तिकीट होतं, आणि जो जवळ जाऊन सेल्फी काढेल त्याला 10 लाख रुपये मोजावे लागत होते. मग तो शाहरुख खान असो किंवा अजय देवगण असो किंवा सचिन तेंडुलकर साहेब असतील, 10-10 लाख रुपये मोजले आणि त्याने 100 कोटी नेले. परंतु पूर्ण बिझनेस जो झाला, जो धंदा झाला ना, धंदा 500 कोटी रुपयाचा लिओनेल मेसी आलेला. हे भारत देश आहे. जो ज्या हॉटेलमध्ये राहिलेला लॉजिंग बोर्डिंगमध्ये, तिथे 50 कोटी रुपये खर्च झालं लिओनेल मेसीवरती. हे भारताचं प्रेम आहे बघा. भारत कुठे काय कसा खर्च केले सांगू शकत नाही. मी भारत देशाला सांगू इच्छितो, इतका खर्च भारतात करा, अनेक लिओनेल मेसी तयार होतील. बरोबर आहे की नाही? टाळ्या वाजवा भारतासाठी. हा खर्च 500 कोटी रुपये जर आपल्या भारतातील खेळाडूंनी केला तर असे अनेक लिओनेल मेसी तयार होतील. पण तो नाही ना. आपण मायकल जॅक्सनला बोलावलं, तो सुद्धा तिथे त्यावेळेला 50 कोटी घेऊन गेला होता अनेक वर्षापूर्वी, जेव्हा मी अगदी कॉलेज शाळेमध्ये होतो. त्याच्या उशा, त्याच्या टोप्या, त्याच्या चादरी, त्याचं बेड अगदी ऑक्शनमध्ये विकलं गेलं होतं. हा भारत देश आहे प्रगतशील. इथे मात्र धावांची प्रगती नाही होत मित्रांनो. विकेटचं पतन झालं. टॉससाठी आवरे आणि साडगावया, आणि धावसंख्या बघा इथे जाऊन पोहोचली 23 वरती आहे. फक्त आता 7 पावलं दूर आहे, 30चं टार्गेट आहे. फलंदाज क्रमांक 4 बाद झाला. वैभव जॉईंट होतं इथे रुपेशला, रुपेश दिनकर आणि वैभव दिनकर अशी जोडी आहे. परंतु इथे विकेटचं पतन केलं महत्वाचं आहे. चांगल्या स्थितीमध्ये आहे अस्नोली संघ म्हणू शकतो, पण तो तिथे धारा तिथे कोसळ. काय फ्लिक केलाय, काय गॅप शॉट सुरू केलंय, काय तो फटका, काय तो सटका, काय तो चौकार, काय ती राम पाटील साहेबांची ऍक्शन, सर्व काय ओके ओके. 4 रन. नक्कीच नक्कीच. इथे मात्र कोकण नव्हे तर शहापूर दाखवणार असं वाटतंय. धावसंख्या 27 वरती आहे. 3 पाऊल दूर आहे हा अस्नोली संघ. बाळा दिनकर साहेब आणि
भगवान बांगर साहेब जाम खुश झालेत. आता आपला संघ चांगला कार्य करतोय. दुसऱ्या बाजूला यश वेकंडे सर नाराज आहेत. इथे मात्र हॅमर्ड केलाय. वा मस्त हॅमर्ड. हा फॉलीला सुंदर झेल. वा वा वा, जितका सुंदर चेंडू तितका लाजवाब फटका, तितकं सुंदर झेलचं प्रदर्शन आणि फलंदाज बाद. असं ना, म्हणजे चांगलं प्रदर्शन आम्ही पण करू शकतो असे आपल्याला परफॉर्मन्स करताना पाहतोय गोलंदाज, की ज्याने विकेट प्राप्त केल्या. धावा आमच्या कमी होत्या पण तो विकेट प्राप्त केल्या. 5 टॉसकडे वळणार तर आपण आवरे आणि साडगावचे दोन्ही कॅप्टन तिथे या आणि टॉस करून घ्या प्लीज. आमचे सन्मान्य विनायकजी निचिते साहेब तिथे टॉस करतायत. एका बाजूला खेळ सुरू ठेवा कारण आपल्याकडे आता इनिंग ब्रेक नसावा. नॉनस्टॉप खेळ करायचा आजच्या दिवसामध्ये, जेणेकरून सर्व सामने आपण कव्हर करू. हो हो, बॅकफुटला गेला फक्त तिथे अगदी दिशा दिली ती पॉईंटला बॅकवर्ड झोनकडे. अगदी आगळा वेगळा सरळ बॅटचा नजारा तिथे पेश केला. हा नच म्हणू शकतो आपण. कमरेजवळ छातीजवळ असं बॅट केलं की नच फटका. हरीश पंड्या सरांनी हे नाव ठेवलं या फटक्याला. धावसंख्या इथे पाहतोय आपण, इथे थांबलेली आहे ती बरोबर 27 होते. दुसऱ्या बाजूला टॉस होतोय. विनायकजी निचिते साहेब हा टॉस कव्हर करतायत. एका बाजूला आवरे आणि दुसऱ्या बाजूला साडगाव असा संघ पुढचा, आणि तो टॉस सुद्धा झालाय. विनायकजी आपण टॉस सांगा आम्हाला. आणि इथे मी समीकरण सांगतो मित्रांनो, 12 चेंडू शिल्लक आहेत, फक्त 3 धावांची गरज. 12 चेंडू 3 धावा पाहिजेत अस्नोली संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आवरे संघाने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी निमंत्रित केलंय साडगाव संघाला. प्रेक्षकांनो, तो पुढचा सामना असेल. चमत्कारिक बॉलिंग करण्यासाठी ऋषी सज्ज झालाय. ऋषी वैद्य, ऋषिकेश कानिटकर, गौरव यांना सुद्धा माहिती असेल. मस्त खेळले होते, कमी खेळले पण चांगले खेळले भारतासाठी आपल्या. आणि इथे हा ऋषीला चांगली बॉलिंग करायला लागली आपल्या संघासाठी. कमबॅक करायचं असेल तर आपल्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट आता षटक हाताळावं लागेल ऋषीला. पहिला चेंडू मार्गस्थ करतोय ओव्हर द विकेट. ओ ऋषीने अगदी तिथे कुशीमध्ये चेंडू टाकला, जणू काय कमरेच्या जवळ आदळलाय. वा मस्त शॉट ऑफ लेन, चेंडू खाली ठेवलाय. मिस टायमिंग करणं भाग पडलं बॅटरला. वा वा वा, सुंदर सुरुवात तर केली ऋषीने. टाळ्यांचा गजर प्राप्त केला, आपलं कौतुक प्राप्त केलं आणि कौतुकास्पद बॉलिंग करण्यासाठीच तो आता इथे जाणला जाणार. सुरुवात तर लाजबाब केली आहे. 11 चेंडू शिल्लक, आता 3 धावांची गरज आहे टीम अस्नोलीला हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा सेकंड डिलिव्हरी, हा सुद्धा ऑफस्टिकच्या बाहेर. वा 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 वा, हा चॅलेंज स्वीकारलाय. हे षटक जर मिडन टाकलं ना ऋषी, तर तो व्हायरल होणार. मग तो शहापूरचा कानाकोपरा नसेल तर महाराष्ट्र भारताचा कानाकोपऱ्यापर्यंत ऋषीला इथे डोक्यावरती उचलून घेतील. आणि हे आताचं फॅड तेच आहे, क्रेझी युग आहे आता आणि क्रेझी बॉलिंग करतोय. तिसरा चेंडू मार्गस्थ करतोय. पहिले 2 डॉट काढलेत ऋषीने, तिसरा इथे उडवलाय. झेल घेणार का तिथे? नाही. अगदी तिथे पोहोचलेला, तिथे वेगाने फिल्डर जो लॉंगरला उभा होता. प्रयत्न करणं गरजेचं होतं, सूर मारणं गरजेचं होतं. ह्या हाफ चान्स असतात, फुल चान्समध्ये कन्वर्ट करायचे असतात मित्रांनो. आयुष्यामध्ये म्हणतात ना की सोन्यासारखी संधी कधी येत नसते. आलेल्या संधीचं सोनं करायचं असतं. संधी आलेली परंतु तिथे ती निघून गेली. 1 धाव प्राप्त झाली. धावसंख्या 1 ने सरकलेली आहे ती 28 धावसंख्येवर. 2 पाऊल दूर. 3 चेंडू पडले, 1 धाव दिले फक्त ऋषी याने. हो, इथे बॅटचा फेस ओपन केला. समजदारी, सेन्सेशनल स्टफ, सेन्सिबल क्रिकेट. पाहिलं की मिड ऑफ नाहीये, शॉर्ट कव्हर नाही आणि फक्त दिशा दिली. हाफ वॉली घेतलं, बॅट फक्त आडवी केली सरळ बॅटनी. तिथे ड्राईव्ह झाला, लॉंग ऑफला सिंगलची प्राप्ती. स्कोर आर लेवल, बोथ टीम स्कोर्स आर लेवल नाऊ. इथे मात्र हा चेंडू पडला आणि सामना इथे समाप्त झाला. पंचांनी सांगितलं की वाईड आहे आणि या वाईडच्या माध्यमातून 30 धावा कंप्लीट केल्या. अभिनंदन करतोय आम्ही बाळा दिनकर, भगवानजी बांगर साहेबांच्या अस्नोली संघाचं. कॉंग्रॅच्युलेशन्स. हॅडलप टफला एच जी वेखंडे साहेब, आपल्या संघाने सुद्धा चांगली इथे फाईट दिली. कौतुक करतो आम्ही या संघाचं. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊया